पुण्यामधून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 20 वर्ष भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली। एहसान हाफिज शेख असं या बांगलादेशी नागरिकाचं नाव आहे आणि त्याच्याकडे बनावट जन्म दाखल्यासह बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड, पासपोर्ट सापडले आहेत। तसंच पाकिस्तानसह अनेक देशांची चलनं सुद्धा आढळून आली आहेत। हिंदुत्ववादी संघटनांनी या नागरिकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। 2009 मध्ये तो पिंपरी चिंचवडमधल्या भोसरीमध्ये राहत होता। 2012 पासून तो कात्रज आणि महर्षी नगरमध्ये राहत होता आणि तो या ठिकाणी रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय करत होता। बेकायदेशीरपणे वास्तव्यासाठी त्यानं गोळा केलेले पुरावे बघून पोलीस सुद्धा चक्रावलेत। स्वारगेट पोलीस स्टेशनमधील दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा आता पुढचा तपास करते। न्यायालयानं या आरोपीला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली। हा बांगलादेशी आत्ता इथून उचलला आहे स्वारगेटच्या हद्दीतून। याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करायला घेऊन चाललो आहे। ह्याच्याबरोबर ह्याचे भाऊ आणि पुण्यातले कित्येक जण आहेत। आता हे बाकीचे पळाले आहेत पण हा सापडला आहे आम्हाला।